अगोदर तरुणांना रायगडाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या कपाळीतली माती लावून एक नीतिवंत, एक कीर्तिवंत, एक समाजाभिमुख आणि निर्व्यसनी तरुण घडावा ही त्या मागची आमची हेतू भावना होती। त्यावेळेस जी वारी चालू केली 400 तरुणांपासून ती वारी चालू केली। परंतु एखादी वारी चालू केली की ती वारी राजकारणाच्या क्षेत्रापुरती मर्यादित राहते असा बऱ्याचदा राजकीय लोकांचा अनुभव असतो। परंतु आज कोरोनाचा काळ सोडला तर राजकारणाच्या पलीकडची ही वारी आज चाळीसगाव तालुक्यात नवे, जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात तरुणांमध्ये एक चांगला संदेश जाणारी ही वारी मी समजतो। माझा त्या मागचा स्वच्छ आणि प्रामाणिक निर्मळ हेतू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी, रायगडाच्या पायथ्याशी जाऊन हा चांगला तरुण घडावा की जो तो तरुण समाजाला, त्यांच्या परिवाराला एक आदर्श घडेल। कारण की निर्व्यसनी तरुण यासाठी मी सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे स्वराज्याची निर्मिती करत असताना अनेक माव्यांना सोबत घेऊन त्यांच्या शरीरयष्टी, त्यांचं शरीर हे सुदृढ राहावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले। पण आधुनिक काळात तरुण हा व्यसनात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेला दिसतोय। मी दुर्दैवाने, मला खेदाने सांगावं, नमूद करावंसं वाटतं की 50-50 तरुणांच्या तरी मी अंत्ययात्रेला तिशीतल्या आज जावं लागलं। हे दुर्दैव। तिशीतला आता तरुण ज्यावेळेस व्यसनाधीन होतो आणि त्या आई वडिलांना डोळ्यात देखत त्या मुलाला खांदा द्यावा लागतो, तो प्रकार कमीत कमी माझ्या मतदारसंघात घडावा, निर्व्यसनी तरुण घडावा यासाठी की मी स्वतः निर्व्यसनी असल्यामुळे तो तरुणांना आणि समाजासमोर एक आदर्श उभा करू शकतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न आणि छत्रपतींच्या चरणी ही मी सेवा ही अर्पित करतो। साप्ताहिक बसव भूमिका सह BBN 24 न्यूजसाठी संपादक विजय गवळी, चाळीसगाव।